हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द माय मिनी ब्लॉग. तर आज आहे मंगळवार. नेहमीप्रमाणे माईचा उपवास असतो म्हणून मी जेवणाला लागले. दोन्हीकडे 2 कुकर ठेवले आणि भाकरीची तयारी केली. डाळ झाल्यावर मी भाकरीचा तवा ठेवला आणि भाकरी करून घेतली. बाहेर रियांश गाड्यांबरोबर खेळत होता, कारण तो आज क्लासला गेला नव्हता म्हणून तोही एकटा बोर झाला होता. भाताचं कुकर गॅसवर ठेवलं आणि म्हटली भांडी पण घासून घेते, म्हणजे पटपट सगळी कामंसुद्धा होती. म्हणजे रियांश बरोबर खेळायला मी फ्री होईल. इथे रियांश आला होता त्याचा टाईमपास करायला, कारण त्याला बाहेर भीती वाटत होती लाईट असताना सुद्धा, म्हणून तो माझ्याबरोबर आतमध्ये टाईमपास करत होता. मग रियांश मला बाहेर त्याच्या गाड्या भरून ठेवायला घेऊन गेलं, कारण त्याला फक्त गाड्यांचा पसारा करतो, भरायला त्याला माझी हेल्प लागते. नंतर मला आठवलं की मी पापड तळले नाही आहेत, मग मी पापड तळले. देवाला नैवेद्य दाखवत असताना रियांची लुडबुडसुद्धा मध्ये सुरू झाली. मग मी त्यालाही मध्ये घेतलं नैवेद्य दाखवायला. मग त्याने देवबाप्पाला नैवेद्य दिला आणि देवबाप्पाला सांगितलं, देवबाप्पा मी तुझ्यासाठी प्रसाद